सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर नमस्कार, मी स्नेहल. सकाळी लवकर उठले, पटपट आवरून घेतलं, देवपूजा केली, रांगोळी काढली. सुगड पूजण्यासाठी दुपारचा मुहूर्त होता, त्यामुळे मी तोपर्यंत वौसा रेडी करून घेतला. जे जे वस्तू लागतात, गाजर, चिवंबी, ज्या ज्या गोष्टी लागतात त्या मी सर्व पूजेचं सामान आणून ठेवलं. दुपार झाली की आपण लगेच पूजा करून घेऊ म्हणून. त्यानंतर दुपारून मी सुगड पूजन करून घेतलं. त्यानंतर तुम्हाला दाखवत होते, छान छान रेडी झालेले होते. मला देवालाही जायचं होतं, मग मी मंदिरात जाण्यासाठी निघाले. मंदिरात गेले तर हेच मला मध्ये भेटले, कारण हेही ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेले होते, तर तेही आज आलेले होते, तेही मला बाहेर भेटले. त्यानंतर मी मंदिरात गेले, देवाचं दर्शन घेतलं आणि देवालाही वौसा दिला. त्यानंतर तिथेच बायका होत्या, त्यांनाही हळदी कुंकू लावून घेतलं, त्यांनाही वौसा दिला. तुमच्याकडे अशी काही प्रथा असते का, मला नक्की सांगा. आमच्याकडे सुगड पूजेपर्यंत आणि वौसा देऊपर्यंत उपवास असतो, तर मीही पकडलेला होता उपवास. संध्याकाळी फ्रेंडकडे मकर संक्रांतीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि तिळगुळ देण्यासाठी गेले होतो आणि असा संपला असा छान छान दिवस. चला बाय, भेटूया.